खूप वर्षापूर्वी एका डोंगराच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव होतं. त्या गावाच्या मागे दाट जंगल आणि जंगलाच्या आत एक जुनं तळं होतं. त्या तळ्याबद्दल एक गोष्ट प्रसिद्ध होती. संध्याकाळनंतर तिथे कोणी गेलं तर धुकं दाटत आणि काहीतरी कुजबूज ऐकू येते. म्हणून गावकरी सूर्यास्तानंतर तिकडे जात नसत. धाडशी मुलगी गावात चैताली नावाची एक जिज्ञासू मुलगी होती. तिला जुन्या गोष्टी ऐकायला आणि रहस्य शोधायला खूप आवडायचं. एके दिवशी तिची छोटी शेळी जंगलात हरवली. शोधता शोधता ती तळ्याजवळ पोहोचली आणि तेव्हाच संध्याकाळ झाली. धुकं हळूहळू पसरू लागलं. पाण्यातलं प्रतिबिंब चैताली घाबरली, पण ती शांत उभी राहिली. तिने तळ्यात पाहिलं. पाण्यात तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं, पण तिच्या मागे अजून एक लहान मुलगा उभा असल्यासारखा भास झाला. ती मागे वळली. कोणीच नव्हतं. पुन्हा पाण्यात पाहिलं. तोच मुलगा. बुजबुज हलकासा आवाज आला, माझी बासरी कुठे आहे? चैतालीचं हृदय जोरात धडधडू लागलं. पण ती पळाली नाही. ती हळू आवाजात म्हणाली, तू कोण आहेस? धुक्यातून एक मंद स्वर आला, मी इथल्या गावातला होतो. खूप वर्षापूर्वी माझी बासरी या तळ्याजवळ हरवली आणि मी तिला शोधतच राहिले. रहस्य उलगडलं. चैतालीला तळ्याच्या काठावर अर्धी मातीमध्ये गाडलेली एक जुनी बासरी दिसली. तिने ती उचलली आणि पाण्याकडे धरली. क्षणात धुकं हलकं होऊ लागलं. पाण्यातलं प्रतिबिंब हसल्यासारखं वाटलं आणि हळूहळू नाहीसं झालं. सगळीकडे शांतता पसरली. तेवढ्यात तिची हरवलेली शेळीही झाडामागून बाहेर आली. त्या दिवसानंतर तळ्याजवळ धुकं दाटणं बंद झालं. कुजबुजणंही थांबली. चैतालीने कोणाला घाबरवलं नाही, फक्त एक अपूर्ण गोष्ट पूर्ण केली. बोध. धैर्य आणि दयाळूपणाने भीतीदायक वाटणाऱ्या गोष्टीचंही समाधान करता येतं. प्रत्येक रहस्यामागे एक कथा दडलेली असते. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.